विधान परिषदेच्या 11 जागांसाठीची निवडणूक होणं आता अटळ असल्याचं मानलं जात आहे। महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत, शिवाय महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत। 2 अपक्षांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यानं ही निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची चिन्ह आहेत। विधान परिषद निवडणूक अटळ, 11 जागांकरता 14 उमेदवार रिंगणात। मवियाच्या 3ऱ्या उमेदवारांमुळे रंगत येणार। विधान परिषदेच्या 11 जागांकरता 12 जुलैला होणाऱ्या निवडणुकीत रंगत आली आहे। महाविकास आघाडीकडे 2 उमेदवार जिंकतील एवढं संख्याबळ असताना मवियानं 3 उमेदवार रिंगणात उतरवले, त्यामुळे ही निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे। निवडणुकीकरता सत्ताधारी भाजपनं 5 उमेदवार रिंगणात उतरवलेत। राष्ट्रवादीनं 2 तर शिवसेनेचे 2 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपनं पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे आणि योगेश टिळेकरांना उमेदवारी दिली आहे। शिवसेनेनं कृपाल तुमाणे, भावना गवळी यांना उमेदवारी दिली आहे। राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे उमेदवार आहेत। मवियानं शेकाप नेते जयंत पाटील, काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे। एक आमदार निवडून येण्याकरता 23 मतांची गरज आहे। त्यानुसार काँग्रेस वगळता कोणत्याही पक्षाकडे दिलेले उमेदवार निवडून येतील एवढा मतांचा कोटा नाही। महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत। प्रत्येक उमेदवाराला 23 मतांचा कोटा पकडला तर 207 मतांची गरज आहे। महायुतीकडे 192 मत आहेत, त्यामुळे 9 उमेदवार निवडून आणण्याकरता 15 मतांची गरज आहे। महाविकास आघाडीचे 3 उमेदवार आहेत। प्रत्येक उमेदवाराला 23 उमेदवारांचा कोटा पकडला तर एकूण 70 मतांची गरज आहे। मवियाकडे 67 मत आहेत। मवियाला 2 मतांची गरज आहे। सत्ताधाऱ्यांचे 9 आमदार निवडून येण्याकरता 15 आमदारांच्या मतांची गरज आहे। तुलनेनं विरोधकांना फक्त 2 मतांची आवश्यकता आहे, त्यामुळे विरोधक थोडेसे निवांत दिसतायत। या ठिकाणी रोज आम्ही बसतो सभागृहात। आजच उद्धवजी आले नाहीये की बेरीजच तशी आहे, त्यांचं असं म्हणणं नाहीये। त्यांचा आग्रह 3 जागा लढवाव्या, काँग्रेसचं म्हणणं 3 लढू नये याच्याप्रमाणे म्हणणं होतं। ही चर्चा चालू आहे, पण मी पहिल्यापासून इंडिया आघाडीचा उमेदवार आणि शेवटपर्यंत इंडिया आघाडीचाच उमेदवार राहणार आहे आणि त्यामुळे मला वाटत नाहीये त्याचा निर्णय कसा घ्यायचा। आमची मतं ठाम आहेत। उद्धव ठाकरेंनाही 3ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास आहे। काँग्रेसतर्फे सातवताईंचा आहे, शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर आहे आणि एनसीपी आणि आम्ही सर्वांनी मिळून शेका पक्षाचे आमचे सहकारी जयंतराव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही 3ही पक्ष त्याचबरोबरीने आमचे मित्र पक्ष पूर्णपणाने एकजुटीने हे 3च्या 3 उमेदवार निवडून आणण्याशिवाय राहणार नाही। मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांच्या उमेदवारीवरून भाजपनं उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। मी हे वारंवार म्हटलंय की उभाटा सेना आणि उद्धवजी हे मित्रांशी कधीच प्रामाणिक वागू शकत नाहीत। आमच्याशी तर वागलेच नाहीत। त्या ठिकाणी काँग्रेसशी वागले नाही। काँग्रेसची नंतर म्हणाली आता जयंत पाटलांची बारी आहे। उद्धवजींच्या नवा राजकारणाचा गुणधर्म म्हणजे मित्राशी विश्वासघात करणे, ते आता महाराष्ट्र बघेल। राष्ट्रवादीचे काही आमदार फुटण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे। शिवाय महायुतीचे काही कुंपणावरचे आमदारही मवियाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे। जर निवडणूक झाली तर महायुती आणि मविया किती पाण्यात आहे हे स्पष्ट होणार आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।